शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे. मित्रांनो, आपण आज ज्या ठिकाणी द्राक्षबागेची प्लॅनिंग करत आहोत अशा प्लॉटवरती आपण आलेलो आहोत. उंबरखेड येथील शेतकरी आहेत मित्रांनो. पण तुम्हाला जर सुद्धा देखील द्राक्षबागेची प्लॅनिंग करायची असेल किंवा द्राक्षबागेचं प्लांटेशन करायचं असेल तर काय काळजी घेतली गेली पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण द्राक्षबागेचे डॉगरेजवरती ग्राफ्टिंग करत असतो. पहिले ग्राफ्टिंगचं खाली प्लॅनिंग करत असतो. डॉगरेज पहिले खाली लावत असतो आणि त्याच्यानंतर डॉगरेजवरती ज्यावेळेस मॅच्युरिटी, ज्यावेळेस प्रॉपर डॉगरेज डेव्हलप होईल अशा वेळेस आपण त्यावरती ग्राफ्टिंग करत असतो. मात्र इथे शेतकऱ्याकडून झालेली चूक बघा काय, त्यांनी बेडचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि बेडवरती ते डॉगरेजची हुंडी टेकवणार आहात. अतिशय चुकीची कन्सेप्ट आहे मित्रांनो. अनेक माझे जे काही द्राक्ष उत्पादक शेतकरी बंधू आहेत त्यांनी ह्या चुका अगोदर केलेल्या होत्या. गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये त्या बागेने उत्पादन दिलेले नाही आहे आणि ती बाग काढून टाकायला लागलेली आहे. हे निगेटिव्ह वेनी मी सांगत नाही, हे जाणून घ्या. चुकीचं होतं आहे त्यामुळे मी सांगतो मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला इथे प्लॅनिंग करत असताना एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. पूर्णपणे आता हे बेड मी शेतकऱ्यांना परत सपाट करायला सांगणार आहे आणि त्यानंतरून आपण यावरती आखणी करून त्यानंतर आपण शेतकऱ्यांना इथे प्लॅन्टेशन करायला सांगणार आहे. प्लॉट पूर्णपणे सपाट करून घ्यायचा आहे. साधारणपणे 9x5 आपल्याला पूर्णपणे व्यवस्थितरित्या आखणी करायची आहे आणि त्यानंतरूनच आपण शेतकऱ्याला इथे पूर्णपणे प्लॅनिंग करायला सांगणार आहोत. डॉगरेज ही कन्सेप्ट लक्षात घ्या, किंवा जे काही आपण डॉगरेजवरती ग्राफ्टिंग करत असतो, डॉगरेजच्या मुळ्या खोलवर जमिनीमध्ये जाव्या आणि खोलवरती जमिनीमध्ये असलेले न्यूट्रिशन हे द्राक्षबागेला चांगल्या स्वरूपामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी चांगले न्यूट्रिशन त्या द्राक्षवेलींना भेटावे म्हणून डॉगरेज ही कन्सेप्ट अंमलात आलेली होती. नाही तर जुने एक 20, 25, 30 वर्षापूर्वी जे द्राक्षबागायतदार होते त्यांचे वन रूटचे प्लॉट होते आणि त्यांचे प्लॅनिंग असं जर केलं असतं तर ते चांगलं होतं. कारण वन रूट हे जितकं जमिनीच्या वरती असेल तितकं वन रूट लगेच तिला न्यूट्रिशन भेटते आणि ते लगेच झाडाला ते त्या वेलीला देत असते. त्याच्यामुळे आपल्याला जर तुम्ही अशा बेडवरती तुम्ही जर प्लॅनिंग करत असाल तर हे वन रूटचे प्लॅनिंग केल्यासारखे होते. त्याच्यामुळे कधीच द्राक्षबागेचे जर तुम्ही डॉगरेज किंवा तुमचं रामसेज असेल किंवा कुठलेही तुम्ही ज्या डॉगरेजचा तुम्ही इथे वापर करत असाल त्याचा प्लॅनिंग करत असताना ते सपाट जमिनीवरतीच त्याचे प्लॅन्टेशन करणं गरजेचे आहे. आणि त्यानंतरून तुम्ही वरती ग्राफ्टिंग केल्यानंतर तुम्ही असे बेडचे प्लॅनिंग करा. ते द्राक्षवेल तुम्हाला चांगली उत्पादन देईल. जितके खोल त्या डॉगरेजचे रूट असेल तितकी ते बाग ही चांगले न्यूट्रिशन अपटेक करेल, चांगले न्यूट्रिशन उचलेल. पण जितकी ते जमिनीच्या वरच्या लेअरला डॉगरेजचे असेल किंवा वरच्या लेअरला त्याचे रूट झोन असतील तर ती द्राक्षबाग चांगले न्यूट्रिशन घेऊ शकत नाही. कारण पाऊस जर झाला आणि पाऊस झाल्यानंतर लगेच ती बाग जे काही जमिनीवरती आपण दिलेले न्यूट्रिशन आहे आणि त्या न्यूट्रिशनमधील सोडियम क्लोराईड असेल ती सोडियम क्लोराईड लगेच ॲब्सॉर्ब करेल रूटद्वारे. परिणामी तुम्हाला किंवा नायट्रोजन लगेच ॲब्सॉर्ब करेल आणि परिणामी तुम्हाला ती द्राक्षबाग क्रॅक जाताना म्हणा किंवा वेलीवरती फाजूल वाढ होताना म्हणा असे तिथे तुम्हाला त्या वेली डेव्हलप होताना दिसतील. त्याच्यामुळे प्रामाणिकपणे माझं इतकंच म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो की द्राक्षबाग प्लॅनिंग करत असताना पूर्णपणे जमिनीवरती सपाट जमिनीवरती डॉगरेजचे प्लॅनिंग करणं गरजेचे आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस अशा व्हिडिओ मी शेतकऱ्यांना टाकत असतो की अनेक शेतकरी मला म्हणतात की सर द्राक्षबागेची परिस्थिती अशी इतकी वाईट आहे आणि तरीही द्राक्षबागेची प्लॅनिंग का करताय तुम्ही किंवा द्राक्षबागेची प्लॅनिंग कसं करायचं हे शेतकऱ्यांना का सांगताय. मित्रांनो, लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला एक पॉझिटिव्ह आणि प्रत्येक गोष्टीला एक निगेटिव्ह जे आपण माइंडसेट असं म्हणत असतो प्रत्येक गोष्टीला असतात. आणि जर आपण असाच विचार करत जर बसलो की नाही द्राक्षबाग अशी जर केली तर असं होईल किंवा द्राक्षबागेचे चांगले दिवस नाही आहेत किंवा द्राक्षबागेमध्ये अडचणी भरपूर आहेत किंवा द्राक्षबागेला खर्च भरपूर आहेत असा जर आपण विचार करत बसलो तर प्रत्येक पिकामध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत. बाजारभाव आपल्या हातामध्ये नाही आहे किंवा जे काही असे अनेक गोष्टी आहेत त्या आपल्या हातामध्ये नाही आहे. पण सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो की ज्या काही नवीन व्हरायटी असतील किंवा द्राक्षबागेमध्ये दिवसेंदिवस जे काही बदल होत आहेत ते बदल व्यवस्थितरित्या तुम्ही ॲप्लाय करून चांगल्या प्रकारे द्राक्ष शेती करू शकता. त्याच्यामुळे माझं इतकंच प्रामाणिक म्हणणं आहे की जरी द्राक्षबागी शेती तुम्ही जर करत असाल तर ती प्रॉपर अभ्यास करा, आपल्या वातावरणाचा अभ्यास करा. एखाद्या वर्षी द्राक्षबागेचं प्लॅनिंग लेट करा, पण जे आपले काही क्लायमॅटिक कंडिशन आहेत की आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे किंवा
आपण जे द्राक्षबाग प्लॅनिंग करतो आहे ती माझ्या जमिनीमध्ये कुठली व्हरायटी चांगली रिस्पॉन्स देईल, किंवा अजून मी द्राक्षबागेचं जर प्लॅनिंग आत्ता करतो आहे तर मला द्राक्षबागेचा प्लॅनिंगचा विचार करत असताना पुढील 10 वर्षाचा विचार करायचा आहे की 10 वर्ष मला ही द्राक्षबाग कशी प्रॉफिटेबल उत्पादन देईल, त्याचा विचार करूनच द्राक्षबागेची प्लॅनिंग करणं गरजेचे आहे. मित्रांनो, बेड फार सुंदर पाडले होते, पण मी त्या शेतकऱ्यांना स्वतः बेड काढून टाकायला लावणार आहे. कारण फार चुकीच्या कन्सेप्ट जर सुरुवातीला जर ह्या चुका जर झाल्या तर हा पूर्ण बेस आहे आपल्या द्राक्ष शेतीचा पूर्णपणे बेस आहे. आणि अशा जर चुकीच्या कन्सेप्ट जर शेतकऱ्याकडून जर झाल्या तर 100% अडचणी फार जास्त स्वरूपामध्ये येऊ शकतील. त्याच्यामुळे ह्या चुका देखील तुम्ही करू नका. जर शेतीविषयी द्राक्ष शेती असेल, डाळिंब शेती असेल, अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पडत आहेत आणि त्या जर शेती तुम्हाला जर पाहिजे असतील त्या व्हिडिओबद्दल माहिती तर तुम्ही 100% आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. माझा मोबाईल नंबर आहे 77 67 90 67 19. चला तर मग शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.